शहरातील तारकपूर परिसरात ऐन पावसाळ्यात जसं घरात पाणी शिरतं आणि नागरिकांची दाणादाण होते, तशाच पद्धतीनं गुलाबी थंडीत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। ही किमया निसर्गाने नव्हे तर महानगरपालिकेच्या जलवाहिनीच्या गळतीनं झाली आहे। मनपा प्रशासनाचा अनागोंदी कारभार या निमित्तानं पुढे आलाय। एकीकडे मनपा प्रशासन पाणीपट्टीची भरमसाठ वाढ करत असताना दुसरीकडे मात्र जलवाहिनीतून पाण्याची गळती होणं हे आश्चर्यकारक आहे। दरम्यान या परिसरात शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। मनपा प्रशासनानं पाण्याची गळती थांबवावी यासाठी गाडे आक्रमक झालेत। दरम्यान शहरातील तारकपूर भागात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती होऊन 3 गल्ल्यांमध्ये पाणी साचलं आहे। यामुळे घरात पाणी शिरून नागरिकांना रोज पाणी बाहेर काढण्याचे कष्ट करावे लागतात। घराच्या आतील भागात पाणी घुसल्यानं नागरिकांची मालमत्ता देखील नष्ट झाली आहे। नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले, गेल्या 5-6 दिवसापासून ही समस्या सुरू आहे आणि घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। महापालिकेनं तातडीनं या गळतीचं निराकरण करावं। मी याबाबत महापालिका प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत।